गोरेगाव बस स्थानकाचे काम रखडले, प्रवाशांची गैरसोय वाढली। गोरेगाव तालुका माणगाव येथे राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम रखडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। लाखो रुपयांचा हा प्रकल्प सध्या बंद अवस्थेत असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। बस स्थानकावर सध्या कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे। उन्हाळ्यात तीव्र उकाड्यात प्रवाशांना उभे राहण्यासाठी प्रतीक्षा शेड नसल्याने त्यांना थेट उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतोय। याशिवाय स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते। महिलांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत असून परिसरात अस्वच्छता वाढत आहे। सध्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली असतानाही कोणतीही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या सुविधा उभारण्याचे कुठलेही नियोजन दिसत नाही, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी माणगाव तालुका प्रतिनिधी जयेंद्र मुंडे यांचा रिपोर्ट।